स्वामी, इतके दिवस झाले मी माझ्या शिवाला शोधते, पण अजून त्याचा कुठेच पत्ता नाही. कुठे आहे माझा शिवा? या आईची तुम्हाला दया येत नाहीये का स्वामी? तुम्हाला का सापडत नाहीये? तुम्ही आमची भेट का घडवून आणत नाही आहात? स्वार्थ आणि कपट जेवढं दुसऱ्याचं नुकसान करतात त्याहून जास्त ते स्वतःचं करतं. स्वार्थी माणसाला वाटतं दुसऱ्याचं हिसकावून घेतलं, दुसऱ्याला फसवलं की आपलं नशीब बदलेल, पण दुसऱ्याचं हिरावून घेतल्यामुळे स्वतःचं नशीब कधीच बदलत नाही. उलट स्वतःच्या कर्मावर आणखीन एक डाग पडतो. ताई, सांगा ना, माझा शिवा कुठे आहे? तो सुखरूप आहे ना? आधी मोबदला आणि मग माहिती, ती सुद्धा अगदी खरी. शक्य नाही ते. मग मी माहिती नाही सांगू शकत. अहो अहो, जाऊ द्यात ना. दागिने गेले तर गेले, मला त्या दागिन्यांचा अप्रूप नाहीये, पण आपल्या शिवाची बातमी आपल्याला कळेल. 2 वर्ष झाली, त्याचा चेहरा सुद्धा मी बघितला नाहीये, आणि हे सगळं काय? नाही विमला, आयुष्यात मी असली माणसं भरपूर बघितली आहेत. दुसऱ्याचा दुःखाचा बाजार मांडणारी. कशावरून ही बाई खरी बोलते? दागिने घेऊन हे खोटा पत्ता का नाही सांगणार? दिशाभूल का नाही करणार? तिला दिसतंय ना आपण आपल्या मुलाला भेटायला किती आतुर झालो आहोत ते. आपल्या दुःखाचा ती गैरफायदा घेते, लबाड कुठची. ओ, लबाड कोणाला म्हणताय? तुला बोलतोय. खरं बोलत असतीस तर आधी तू मुलाचा पत्ता सांगितला असतास आणि मग मोबदला मागितला असतास. आधी तू मोबदला मागतेस, ह्याचा अर्थ तुझ्या मनात प्रामाणिकपणा नाही, लोभ आहे. उपकार करते मी तुमच्यावर, उपकार. उपकार? दुसऱ्याच्या मुलाची खबर विकणं याला तू उपकार म्हणतेस? हा स्वार्थ आहे, हा लोभीपणा आहे, हा ढोंग आहे. मग जा, मला काहीच सांगायचं नाही. ओ ताई, एक आई म्हणून विचारते हो, सांगा ना, माझा शिवा कुठे? फक्त एकदाच भेटू द्यावं त्याला. कृपा करा, काहीतरी सांगा हो. चल विमला, चल. अहो अहो, पण आपला शिवा. माझ्यावर विश्वास ठेव. आपल्या मुलाचा पत्ता कोणाच्या लोभाने मिळवायचा नाही मला. चल चल. जा जा, मला काही फरक पडत नाहीये. इथे या गावात तुमचा मुलगा असला ना तरी तुम्हाला सापडणारच नाही. गायत्री, झाली का सगळी पाद्यपूजनाची तयारी? हो, झाली. हा, तुमची का विराज? हा. सुंदरा मावशी कुठे आहेत? आले आले कपिला ते. बरं झाली का सगळी तयारी? हो. सुंदरा मावशी, हा, अहो हे बघा, काय? माझी सावली तुमच्या इथे आणि तुमची सावली माझ्या इथे. कसं शक्य आहे? स्वामी, अहो हे कसं शक्य आहे? कुठे राहिली ही कार्टी? नेहमीच आहे हीच. आता निघायला हवं, अक्कलकोटला जायला हवं. काय ग कावेरी, अगदी आनंदात दिसतेस. काकू, आज स्वामींची किती मोठी कृपा झाली माझ्यावर सांगू? म्हणजे एवढं झालं तरी काय? काकू, आज मला दिव्य दर्शन घडलं. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं आणि 4 गुरु रूपांचं. आणि त्यांनी प्रसादही दिला. अगं बाई, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अहो, मी खरंच सांगते. खरं? अगो, केवढं तुझं पुण्य, केवढी भाग्यवान तू. तुला आयुष्यात काय मिळालं?
तर दिव्य दर्शन. पण हे खरं आहे. अगं लोक रात्री झोपेत स्वप्न बघतात आणि तू दिवसा डोळ्या जागेपणी स्वप्न बघायला लागलीस का काय? अहो नाही काकू, मी खरंच सांगते. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर ते शिवाय आहेत ना त्यांना विचारा. तेही माझ्या सोबत होते. त्यांनाही ते दिव्य दर्शन घडलं आणि त्यांनाही गुरुकृपा लाभली. हा तोच शिवा. त्याच्या आई बापांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता तर त्यांना त्यांचा मुलगा सापडला असता आणि मलाही त्याचा फायदा झाला असता. असो. अगं मी काय म्हणते, चल जायला हवं ना आपल्याला. हो, अक्कलकोटला जायचंय आपल्याला. हो हो जाऊया आपण. अगं पण मी काय म्हणते, माझ्या नात्यातलं एक जण अगदी जवळच राहत, तर आपण थोडा वेळ त्यांना भेटायला जाऊया का त्यांच्या घरी? म्हणजे पुन्हा त्यांना भेटण्यासाठी वाट वाकडी करून यायला नको ना इथे. हो काकू, जाऊया आपण. गावच्या वेशीवर शिवाही आपली वाट पाहत असते. मग तिथून आपण सगळे एकत्रच अक्कलकोटला जाऊ. हो. चल जाऊया. हो. तू आता अक्कलकोटला पोहोचणारच नाहीयेस. तू भलत्याच ठिकाणी पोहोचणारच. तुझं नशीब आता मी ठरवणार आणि तुझं नशीब बदललं की माझं नशीब उजळेल. खरंच की? स्वामी, ही काय लिहिलंय आणि यामागे काय प्रयोजन आहे? स्वामी अहो हे काय आहे? काय झालं? अहो हे काय विपरीत आहे? आमच्या दोघींची सावली आमच्यापासून दूर कशी झाली? घाबरलीस ना? हो स्वामी. ही फक्त तुझी सावली नाहीये, ही तुझी कर्मछाया आहे, तुझं नशीब आहे हे. आता एक काम कर, तू सुंदरेची सावली पकड आणि सुंदरे तू कपिलेची. हो. पण देवा हो, हे कसं शक्य आहे? ज्याची त्याची सावली ज्याच्या त्याच्या शरीराजवळ असते, अशी दुसऱ्याची सावली कशी पकडता येईल? हो स्वामी. अहो कितीही ठरवलं, कितीही प्रयत्न केला तरी शक्य नाहीये ते. अगदी बरोबर बोलली. आम्हालाही तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचंय, जशी दुसऱ्याची सावली घेता येत नाही तसंच दुसऱ्याचं नशीबही घेता येत नाही आणि कर्मही घेता येत नाही. माणूस दुसऱ्याचं नशीब चोरायचा प्रयत्न करू शकतो, पण परमेश्वराने लिहिलेलं कर्म बदलण्याची त्याच्यात ताकद असते. प्रत्येक जीव हा त्याच्या कर्मात सहज जन्माला येतो आणि त्याच्या कर्माचं फळ भोगतो. इकडे रामप्पा काय आणि वंदना काय, दोघेही याच प्रयत्नात आहेत. म्हणजे ते दुसऱ्याचं नशीब बदलण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न तर करतायत, पण यशस्वी होणार नाही. कारण दुसऱ्याचं नशीब कोणी चोरू शकत नाही आणि दुसऱ्याचं कर्म कोणी घेऊ शकत नाही. हा. आणि म्हणूनच आमच्या भक्तांना काळजी करण्याचं काहीही कारण नाही. तुमच्या नशिबाचे रक्षण करते आम्ही आहोत. सुंदरा मावशी, पाहिलं का? आपल्या आपल्या सावल्या आपल्या जागी आलेत. खरंच की? एवढा वेळ कसा लागतो यांना? मला म्हणाल्या होत्या इथून सोबत आपण अक्कलकोटला निघू. मग काकूंना घेऊन यायला एवढा वेळ कसा लागतोय?
अहो बाबा हो सांभाळा लागलं नाही ना नाही रे बाबा नाही. बाळा नेहमी आम्ही लोकांसाठी धावून जातो, आज तू आमच्यासाठी धावून आलास. असं काय बोलताय? चला तिकडे बसू. नको नको नको, आम्हाला त्या समोरच्या गावात जायचंय. सोडशील ना? पण कावीर येणार आहेत. मी इथून निघून गेलो तर त्यांना वाईट वाटेल. मी न सांगता निघून गेलो. अगदी तसंही नाही वाटलं तर त्या मला शोधायला गावात जातील. आणि पुन्हा जर आमची चुकामुक झाली तर नाही थांबतील त्या तोवर. त्यांना मी यांच्या इच्छित स्थळी पोचून येतो. ठरलं ना मग? हा हो चला. जायला उशीर व्हायला नको. का काही विशेष आहे का? हो, ज्याला भेटायला जायचंय त्याला भेटायला जर का उशीर झाला तर नियती पण बदलायला वेळ घेते. चला मी आहे सोबत. काकू कोणाचं घर आहे हे? हे तर एखाद्या श्रीमंत माणसाचं घर दिसतंय. कोण राहतं इथे? सांगा ना, कोण राहतं इथे? या या, साहेबांनी तुमच्यासाठी तयारी करून ठेवली आहे. अगं ये ये, आपलंच घर आहे. बस. आधी गुळ पाणी. काकू सांगा ना, कोणाचं घर आहे हे? तुम्ही याआधी कधी बोललाही नाही आहात यांच्याबद्दल. अगं आपलंच घर समज. बस तू. आराम करा हा, साहेब लगेच येत आहेत. काकू अहो काय करतायत? आपलंच घर आहे ग. म्हणजे अगं म्हणजे माझ्या नातेवाईकांचं नाही का. बस तू. हो पण खाऊ दे ग मला. तुम्ही सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे ची सौ का कावेरी. सांगितलं होतं ना पुन्हा माझ्या समोर येशील म्हणून. वेळ जवळ आली आहे. काकू आपण का आलो इथे यांच्या घरी? तुम्ही तर म्हणाला होता तुमच्या नात्यातली कोणती व्यक्ती आहे, पण इथे अगं आता नात्यातले होणारच आहे. म्हणजे तू माझी कोणीतरी आहेस. मग त्यांचं तुझ्याशी लग्न झालं की त्यांच्याशी माझं नातं जुळेलच. काय? यांचं आणि माझं लग्न? अहो काय बोलताय काकू? यांना त्या दिवशी आपण हकलून लावलं. अहो तुमच्या डोळ्यासमोर घडलं सगळं आणि तरी तुम्ही. आपण नाही, तू आणि त्या मुलाला. जे काही केलं ते तू आणि त्या मुलाने केलं. मी एक शब्दही बोलले नाही. अहो पण का?
कारण त्यांच्या आणि तुझ्या लग्नात मला माझा फायदा काहीच दिसत नव्हता. फायदा? हो, आता मला माझा फायदा दिसतो. काकू काय बोलताय तुम्ही? शुद्धीत आहात ना? हो अगं, मी चांगली शुद्धीत आहे आणि माझं भलं आता मला बरोबर कळलंय. काय आहे ना, त्यांच्या आणि तुझ्या लग्नात माझा काय फायदा आहे हे त्यांनी मला बरोबर समजावून सांगितलंय. कुठे राहिली ही कार्टी? तर लवकर निघायला हवं. ही पोरगी ना खरंच. हे सगळे दागिने तुमचे होऊ शकतात. तुम्ही घाबरू नका. सोन्याची ओळख असणाऱ्याशी कसं बोलायचं मला चांगलं समजतं. मला कावेरी प्रचंड आवडली. काही करून मला तिच्याशी लग्न करायचं. आता प्रश्न प्रेमाचा नाही तर माझ्या नाताचा. त्या मुलीने आणि त्या मुलाने माझा असा काही अपमान केला आहे, त्यांच्या नाकावर टिचून मला तिच्याशी लग्न करायचं. मला माहिती आहे ती सरळ मार्गाने कधी तयार होणार नाही, म्हणून तुमच्याकडे आलो. तुम्ही सुज्ञ दिसताय. परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा तुम्हाला चांगलं कळत असावं. मला मदत करा. कशी? कावेरीला माझ्याशी लग्नासाठी तयार करा आणि वाड्यावर घेऊन या. बाकीचं मी बघतो. हे दागिने आत्ता फक्त दाखवतंय. माझं काम केलं तर दागिन्यांनी मडवेन तुम्हाला. अक्कलकोटला गेल्यावर धनलाभ होईल असं सांगितलं खरं, पण तो नक्की होईल याची खात्री कोण देणार? आणि इथे तर धन स्वतःहून माझ्या समोर उभं आहे. मग ही संधी मी का सोडावी? काकू, मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझा विश्वासघात केला. म्हणजे तुम्ही पूर्ण प्रवासात हा असा डाव आखत होता. शी! तुम्ही पैशांसाठी इतक्या खालच्या थराला जाल यावर माझा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे तुम्ही इथे मला आणलं ते माझ्या भल्यासाठी नाही, माझा सौदा करायला. सौदा? सौदा म्हण का काही म्हण, मला काही फरक पडत नाही. मला माझा फायदा दिसला आणि तो मी करून गेली. काकू, मी कायम तुमच्यात आई पाहिली आणि तुम्ही माझा विश्वास विकला. अगं आता मज्जाच मज्जा. बाळा, ए ए बाळा, माझे पाय खूप दुखायला लागलेत रे. आपण तिथे बसूयात का? हो चालेल बाबा. चल. आई ग, चल हळू. बाबा आता बरं वाटतंय का? हो रे बाळा, खूप बरं वाटतंय आता. स्वामी, इतके दिवस झाले मी माझ्या शिवाला शोधते, पण अजून त्याचा कुठेच पत्ता नाही. कुठे आहे माझा शिवा?
या आईची तुम्हाला दया येत नाहीये का स्वामी? तुम्हाला का सापडत नाहीये? तुम्ही आमची भेट का घडून आणत नाही आहात? विमला, आता वेळ आली. आईला तिच्या लेकराची भेट लवकरच घडणार आहे. काकू, तुम्ही पैशांपायी माझा सौदा केलात. अहो, मी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला माझी किंमत त्या दागिन्यात दिसली. सौदा करू नको तर काय करू ग? लहानपणापासून मी तुला वाढवलं, खाऊ पिऊ घातलं, काळजी घेतली तुझी. त्या बदल्यात मला काय मिळणार होतं? मोबदला तर मिळवायचाच होता. तो मी असा मिळवला. आता मज्जाच मज्जा. पण काकू, अहो, उपकारांची परतफेड म्हणजे माणसाचा सौदा करतात का? हा व्यवहार नाही, हे पाप आहे. काही काळजी करू नका. आता तुम्हाला असा मोबदला मिळेल की तुम्हाला आयुष्यभर कशाची कमी पडणार नाही. काय झालं? थोड्या वेळापूर्वी तोरा दाखवत होतीस ना? माझा अपमान केलास, मला नकार दिलास, त्या मुलाच्या जोरावर तू मला हाकलून दिलास. आता तुझा तोरा कसा उतरतो ते बघ. हिला आत घेऊन जा. साडी, दागिने, लग्नासाठी जे काय लागतंय ते सगळं तयार ठेवलंय. हिला नवरीसारखं तयार करून आणा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करतो. नाही, हे लग्न कधीच होणार नाही. हे लग्न कधीच होणार नाही. हे लग्न कधीच होणार नाही. एक काम करतो. हो. ते समोरचं घर आहे ना, तिथनं जरा पाणी आण प्यायला. हो, आणतो. स्वामी, गुरुपौर्णिमेचा प्रसाद म्हणून तुम्ही माझ्या शिवाला परत द्याल अशी आशा होती. पण अजूनही माझी ओंजळ रिकामीच आहे. मला हा एकच प्रसाद द्या स्वामी. माझा शिवा माझ्या कुशीत परत द्या. विमला, स्वामी, तुम्ही? तुझी आईची माया आम्हाला इथे घेऊन आली. चला, सगळं तयार आहे. मी नाही येणार काकू. मला या माणसाशी लग्न नाही करायचंय. अगं माझं ऐक, हा चांगला श्रीमंत माणूस आहे. तुला राणी सारखी ठेवेल या वाड्यात. आयुष्यभर तुला काहीही कमी पडणार नाही. अगं आनंदाने लग्नाला तयार हो. काकू, अहो, फक्त पैसा पाहून लग्न करायचं असतं का? अहो, त्यांचं वय तरी बघा. त्यांचं लग्न झालंय आणि त्यांना मुलं सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींनी त्यांना माझ्यासाठी निवडलंय असं मला मुळीच वाटत नाही. ए, काय ग सारखं स्वामी स्वामी चालवलंयस? तुझ्यासाठी नवरा स्वामी शोधणार आहे? माझ्या आयुष्यात जे घडतं ते स्वामींच्या कृपेनेच घडतं. मी येणार नाहीये. गप्प बस. लहानपणापासून स्वामींनी काय केलंय ग तुझ्यासाठी? तुला वाढवलं कोणी? खाऊ पिऊ कोणी घातलं? कोण उभं राहिलंय तुझ्यासाठी आजपर्यंत? मी उभी राहिले, स्वामी नव्हते आले. तेव्हा तुझं लग्न ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. स्वामींचा याच्याशी काहीही संबंध नाही. सोडा, सोडा मला. चल, सोडा. चल. नाही येणार मी. माझं आयुष्य स्वामींच्या कृपेने चालतं. माझं नशीब स्वामीच घडवतील आणि वेळ आली तर तेच बदलतील. माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. सोडा. चल म्हणते ना. सोडा. 走了， सोडा काकू, सोडा. 走 काकू. 走。
तुम्ही इथे काय करताय आणि गाणगापूरला अचानक कसे काय आलात? विमला, आम्ही तुझ्यासाठी आलोय. माझ्यासाठी? आता उगाच इकडे तिकडे वणवण करत फिरू नकोस. इथून सरळ अक्कलकोटला जा. परत का जाऊ स्वामी आम्ही? तुम्ही असं का सांगताय? म्हणजे माझ्या शिवाला मी शोधायचं नाही का? तो मला परत भेटणार नाहीये का? तो घरी परत येणार नाहीये का? आणि त्याने संन्यास घेतलाय का स्वामी? की अशी काही वेळ आली आहे का की तो आता घरी परतच येऊ शकणार नाहीये? स्वामी, माझ्या लेकराच्या बाबतीत काय झालंय स्वामी? सांगा ना स्वामी, कृपा करा स्वामी. असं काही घडलं तर नाहीये ना की तो आता घरी परत येऊ शकणार नाहीये? सांगा ना स्वामी, काहीतरी सांगा. बस कर, उगाच काहीतरी बोलू नकोस. आपल्या शिवाच्या बाबतीत असं काही झालेलं नाही आणि असं काही होणारही नाहीये. आता मला समजलं तुम्ही इथे का आलात. आमच्या मागोमाग आम्हाला घाबरवायला आलात ना? आमचा निर्धार डळमळीत करायला आलात ना? मी तुम्हाला आव्हान दिलं होतं, ते पूर्ण होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना? स्वामी, तुम्हाला तुमचा पराभव दिसायला लागला. वेळ आली की सत्य स्वतःच समोर येईल. स्वामी, अगं तुला इतक्या प्रेमाने सांगितलं, हा? इतकं समजावते तुला? हा? सांगून समजत नाहीये तुला? काकू सोडा. काकू, मी येणार नाही. थांब, पुन्हा अशी ऐकणार नाही. आता जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर या चापकानं तुला फोडून काढीन. थांबा, थोड्याच वेळात तिचं माझ्याशी लग्न होणार आहे, तेव्हा तिला कोणतीही इजा होता कामा नये. कावेरी, उगाच हट्ट करू नकोस. आनंदाने लग्नाला तयार हो. अगं, तुला काही कमी पडू देणार नाही मी, पण आम्हाला बळजबरी करायला लावू नकोस. तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी माझा निर्णय बदलणार नाही. माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न कधीच होणार नाही, कधीच होणार नाही, कधीच होणार नाही.